नमस्कार, मी सुवर्ण जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवातच एका महत्त्वाच्या घडामोडीने करतोय. विहंग सरनाईक ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. पूर्वेश सरनाईक ईडी समोर आज हजर राहण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईकांची दोन्ही मुलं त्यातले विहंग ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि पूर्वेश आज दिवसभरात कधीही हजर होऊ शकतात. विहंग आणि पूर्वेश सरनाईक या दोघांनाही आज ईडी समोर हजर राहण्याकरता ईडीने समन्स बजावलेलं होतं. टॉप सिक्युरिटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही चौकशी दोघांची आज होते आहे. दृश्यांमध्ये विहंग आपल्याला बघायला मिळतात आणि पूर्वेश आज दिवसभरामध्ये कधीतरी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल होतील. विहंग प्रताप सरनाईक यांना 6वं समन्स बजावलं गेलंय. विहंगची एकदा 5 तास चौकशी झालेली आहे. पुन्हा एकदा आज चौकशीकरता ईडी कार्यालयात विहंग हजर राहिलेले आहेत आणि पूर्वेश यांना दुसरं समन्स पाठवलं गेलंय. पूर्वेश एकदाही ईडी समोर हजर राहिलेले नाहीत, मात्र त्यांचीही आज दिवसभरात चौकशी होईल असं कळतं आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत. अजित, विहंग आणि पूर्वेश दोघांनाही समन्स बजावलेलं होतं. विहंग तर दाखल झालेले आहेत ईडी कार्यालयामध्ये. ही दुसरी चौकशी आहे त्यांची. पूर्वेश मात्र अजून एकदाही दाखल झालेले नाहीत ईडी समोर. काय सांगाल या घडामोडींविषयी? सुवर्ण साधारणपणे 12:15च्या दरम्यान विहंग सरनाईक ईडी कार्यालयामध्ये चौकशी करता दाखल झालेला आहे. ईडीने जवळपास 6 समन्स विहंग सरनाईकला बजावला होता. त्यानंतर विहंग करता हजर झालेला आहे. तर आपण पाहिलं तर आतापर्यंत जवळपास 3 समन्स प्रताप सरनाईक यांना, तर 6 समन्स विहंग सरनाईक याला आणि 2 समन्स पूर्वेश सरनाईक याला ईडीने बजावलेले आहेत. पूर्वेश सरनाईक हा देखील आज ईडीच्या कार्यालयामध्ये साधारणपणे दुपारी 2च्या सुमारास येण्याची शक्यता आहे असं सांगितलं जातंय. मात्र विहंग सरनाईक जो आहे त्याची आज दुसऱ्यांदा चौकशी होते. याआधी देखील त्याची 5 तास ईडीने चौकशी केली होती. आज विहंगची चौकशी जी आहे ती 2 विशिष्ट मुद्द्यांवरती होणार आहे. ती म्हणजे विहंग सरनाईक याच्या घरी जेव्हा ईडीने छापा टाकला होता तेव्हा एक प्रिंटर, त्याच पद्धतीनं काही कागदपत्रे ईडीच्या हाती लागली होती. त्या कागदपत्रासंदर्भात विचारपूस आणि चौकशी जी आहे ती ईडीला करायची आहे. तर दुसरं जे आहे की टॉप्स ग्रुपचे जे काही एम्प्लॉईज आहेत किंवा टॉप्स ग्रुपशी संबंधित काही लोक जी आहेत ती विहंग ग्रुप ऑफ कंपनीजच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर पदी किंवा विविध पदांवरती आहेत. तर त्यांचा नेमका इथे संबंध काय? कारण का MMRDला जे कंत्राट मिळालं होतं त्यामध्ये जे व्यक्ती सामील होते तेच विहंग सरनाईक यांच्या ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये त्या ठिकाणी विविध पदांवरती होते. तर त्यांची नेमकी कशी काय त्या ठिकाणी नियुक्ती झाली किंवा काय नियुक्ती केली गेली, त्यांचा बेनिफिट काय आहे किंवा कशा पद्धतीने हे संपूर्णपणे चेन होती, त्या सर्व बाबतीत विहंग सरनाईक यांची आज चौकशी केली जाईल. सुवर्ण, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अजित. एल्गार परिषदेवरून पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. येत्या 1 जानेवारी रोजी एल्गार परिषद होणार आहे असं निवृत्त न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी जाहीर केलं आणि त्यावर ब्राह्मण महासंघाने प्रतिक्रिया दिलेली आहे. एल्गारला सर्वांगीण अभ्यास करूनच परवानगी द्यावी, भाषणासाठी चौकट आखून द्यावी, बोलणारा बोलून जातो आणि रेकॉर्डिंग मागवलं आहे, चौकशी करू अशी सरकारी उत्तरं नंतर मिळतात. त्यामुळे सगळ्या गोष्टींची चाचपणी करून मगच एल्गार परिषदेला परवानगी द्यावी असं म्हणणं किंवा अशी भूमिका ब्राह्मण महासंघाने मांडलेली आहे. एल्गार परिषद जेव्हा पहिल्यांदा झाली त्याआधीही आम्ही इशारा दिलेला होता. पहिल्या एल्गारची जेव्हा जाहिरात केली जात होती त्याचा मजकूर वाचून त्यातून जातीय भावना दुखावल्या जातील अशी भीती आम्ही व्यक्त करत आलेलो होतो असं ब्राह्मण संघानं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता एका बाजूला एल्गार परिषदेनं केलेली मागणी आणि दुसरीकडे ब्राह्मण महासंघानं मांडलेली भूमिका, त्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो, वाद निर्माण होऊ शकतात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. वैभव, एका बाजूला एल्गार परिषद व्हावी यासाठी मागणी करण्यात आलेली आहे किंवा त्याच्यासाठी परवानगीचा पुढाकार घेतला गेला आणि दुसरीकडे ब्राह्मण महासंघाची ही भूमिका, काय सांगाल? सुवर्ण, 2 गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्याव्या लागतील. एल्गारच्या भोवतीचं हे वादाचं परिप्रेक्ष्य जो आहे, परीघ जो आहे तो सातत्यानं कायम राहिलेला आहे.
यापूर्वी डाव्या आणि उजव्या विचारांचा हा संघर्ष कुठपर्यंत गेला हे आपण बघितलं होतं। शहरी नक्षलवादापासून ते अगदी थेट राष्ट्रीय तपास यंत्रणांनी इंटरव्हेन करून तपास करून देशभरातल्या अनेक विचारवंतांना अटक केलेली होती। त्यातल्या पोलीस तपासावर जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं तेव्हा त्यात न्यायालयाच्या पातळीवरती अनेक ठिकाणी हा तपास योग्य आहे असं न्यायालयाकडून सांगण्यात आलेलं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीनंतरही आता 1 तारखेला पुन्हा एल्गार सांस्कृतिक परिषद ही काही झालं तरी होणारच अशी भूमिका माजी न्यायमूर्ती जे आहेत बी जी कोळसे पाटील त्यांनी घेतली आहे। त्यासाठी स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी परवानगीचा अर्ज दाखल केलेला आहे। परवानगी मिळो अथवा न मिळो काही जरी झालं तरी आम्ही ही एल्गार परिषद घेणार असं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। या संदर्भात पोलिसांनी अजून कुठलीच भूमिका स्पष्ट केलेली नाही। वास्तविक भूमिका स्पष्ट करण्यापेक्षा 50 जणांपेक्षा जास्त कुणाच्याही गॅदरिंगला लग्नाव्यतिरिक्त इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी परवानगी नाही आहे। त्यामुळे असं असताना अशा पद्धतीचा सांस्कृतिक कार्यक्रम केला जाऊ शकतो का? जरी एल्गार ही सांस्कृतिक परिषद असल्याचं कोळसे पाटील यांचं म्हणणं असलं तरी अशी परिषद घेतली जाऊ शकते का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण पोलिसांना सध्या लागू असलेल्या एपिडेमिक ॲक्टनुसार त्यांना परवानगी देताच येणार नाही आहे। त्यामुळे कोळसे पाटील यांनी घेतलेली भूमिका जी आहे तिच्यावरती आधीपासूनच प्रश्नचिन्ह आहे। दुसरीकडे ब्राह्मण महासंघाने याच्यावरती आक्षेप घेतला आहे की दरवेळी या अशा एल्गार परिषदेसारख्या परिषदांमध्ये स्फोटक किंवा पेटवणारी भाषणं होतात आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती गुन्हे दाखल करा तपास करा हे सगळं करण्यापेक्षा या गोष्टी होऊ न देणं हेच जास्त उत्तम आहे। त्याच्यामुळे एल्गार परिषदेला परवानगीच देऊ नये असं आनंद दवे अशी मागणी जी आहे ती आनंद दवे यांनी केली आहे। पोलिसांकडे आम्ही वारंवार विचारणा केली मात्र याच्यावरती अजून कुठली भूमिका ठरलेली नाही असं पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एल्गार परिषद होणं हे खरंच गरजेचं आहे का? जर झालं तर नव्यानं हा पुन्हा वाद जो आहे तो आणखी पेटू शकतो हे जवळपास स्पष्ट आहे। आता वैभव धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल। आनंद दवे यांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे ती आपण बघूयात। पुण्यामध्ये एल्गार परिषद होण्याची शक्यता दिसत आहे। व्यक्ती स्वातंत्र्य जाहीर सभेचं घेण्याचं स्वातंत्र्य आम्हाला सुद्धा मान्य आहे। आम्ही आपल्या सर्व माध्यमातून प्रशासनाला हीच विनंती करतो आहोत की वक्ते तेच असतील आयोजक तेच असतील ते विचार तेच व्यक्त केले जातात। वातावरण तसंच बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं प्रशासनानं सर्व काळजी करून सर्वांगीण विचार करून अशा त्यांना परवानगी द्यावी अशी आमची इच्छा आणि विनंती आहे। मागच्या वेळेस काय झालं होतं? नाही मागच्या वेळेस सुद्धा आम्ही तशीच एक विनंती केली होती। मागच्या वेळेस ज्या पद्धतीने पत्रकं लावली गेली होती बॅनर लावले गेले होते आम्हाला भीती होती की महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण याच्याने बिघडू शकतं। आमच्या दुर्दैवानं ते खरं ठरलं। यावेळेस प्रशासन सुद्धा सतर्क राहील कारण मागच्या वेळी त्यांची सुद्धा पहिलीच वेळ होती। आमची भूमिका अशी आहे की त्यांचा अधिकार मान्य आहे पण ते प्रशासनाने काळजीपूर्वक विचार घेऊन त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा। एक नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर येते आहे। 3 महिन्यांचं बाळ कोरोनामुळे दगावलेलं आहे। नाशिक शहरातली ही धक्कादायक बातमी आहे। बाळाला इतरही गंभीर आजार होते। सगळ्यात कमी वयाच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही नाशिकमधली पहिलीच घटना आहे। दुर्दैवी घटना आहे। एका चिमुकल्याला एका बाळाला कोरोनामुळे जीव गमवावा लागलाय। कमी वयाचं हे बालक नाशिकमधला असा हा पहिलाच मृत्यू आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। लक्ष्मण, काय कळतंय या बाळाविषयी? नाशिक शहरामध्ये ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। गेल्या 5 दिवसांपूर्वी ही घटना घडल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेली आहे। ज्या बाळाचा या घटनेमध्ये या कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे ते बाळ अवघं 3 महिन्याचं होतं आणि विशेष म्हणजे या बाळाला इतरही वेगवेगळे आजार होते। त्यामुळे इतर आजारांनी तो बाळ ऑलरेडी आजारी होता। त्याच्यावरती त्या सर्व आजारांवरती उपचार सुरू होते। अशा प्रकारे उपचार सुरू असताना त्याला त्यात कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे या बाळाचा या कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असली तरी ही धक्कादायक घटना समोर आल्यामुळे आता पुढच्या काळामध्ये लहान बालकांना देखील कोरोनाची लागण होऊ शकते किंवा कोरोनामुळे लहान बालकांचा देखील मृत्यू होऊ शकतो अशी गंभीर गोष्ट जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं पालिका प्रशासनानं कोरोना काळामध्ये लहान मुलांची देखील काळजी घेण्याचं आवाहन पालकांना केलेलं आहे, नागरिकांना केलेलं आहे। खरं तर या दुर्दैवी घटनेमुळे नाशिक शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। पण गंभीर आणि दुर्दैवी अशी ही बातमी आहे। कोरोनामुळे एका बालकाचा मृत्यू झालेला आहे। नाशिकमधल्या बालकाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे। पुढे जाऊया आपण। शिर्डीतील प्रवरा नदी पात्रातील बंधाऱ्यामध्ये हजारो माशांचा मृत्यू झालाय। राहुरी तालुक्यातील गंगापूर वसंत बंधाऱ्यात हे मृत मासे आढळून आलेले आहेत।
बंधाऱ्याच्या कडेला मृत मासे मोठ्या प्रमाणावर दिसून आले। मृत माशांच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय। दरम्यान हे मासे मृत होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मृत माशांचा खच बघायला मिळतोय आणि या मृत माशांचा खच झाल्यामुळे वसंत बंधारा परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे। आरोग्याचे प्रश्न यामुळे निर्माण झालेले आहेत। पंचगंगा नदीतही असाच प्रकार घडला, त्याची बातमी आपण काही वेळापूर्वी बघितली होती आणि आता शिर्डीतला वसंत बंधारा जिथून ही बातमी येते। पुन्हा एकदा कारखान्यांचं पाणी नदी नाल्यांमध्ये सोडायला लागल्यानंतर असे प्रकार घडतायत का इतर काही कारण आहे या शिर्डीतल्या प्रकरणाबाबत ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। पण पंचगंगामध्ये तर केमिकल सगळं पाण्यात मिसळत असल्यामुळे असे प्रकार घडतात असं समोर आले। आता आपण बोलूया हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी यांच्याशी। हरीश, काही वेळापूर्वी पंचगंगा नदीची अशीच एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आणि आता शिर्डीतल्या वसंत बंधारा परिसरातली काय सांगाल? नक्कीच सुवर्ण, त्याही पेक्षा खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये इथे मासे मेलेले दिसत आहेत। लाखो माशांचा खच या नदीमध्ये आहे। कोल्हापूर पद्धतीचे जे बंधारे आहेत हे जागोजागी या प्रवरा नदीमध्ये आहेत आणि त्यातील गंगापूर जे गाव आहे तेथील हा बंधारा आहे, ज्यामधलं पाणी खरं तर लोक पिण्यासाठी, जनावरांना पिण्यासाठी सगळं वापरतात। मात्र हे जे पाणी आहे हे सगळं केमिकल मिश्रित दिसतंय। त्याच्यामध्ये मळी असल्याचं दिसतंय। साखर कारखान्याची जी मळी असते ती त्या पाण्यामध्ये दिसते। पाणी काळं झालेलं आहे। मात्र हे मासे नेमकं कशामुळे मेलेत याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मी तहसीलदारांशी याबाबत बोललो तर त्यांनी सांगितलं आम्ही या प्रकरणाची चौकशी करणार आहोत। नेमकं कशामुळे या माशांचा मृत्यू झालाय याबाबत आता हे सगळे अधिकारी या ठिकाणी भेट देणार आहेत आणि त्यानंतर नेमकं हे कशामुळे घडलं हे समोर येणार आहे। मात्र नागरिकांना या ठिकाणी त्रास होतोय। लाखो मासे मेलेले असल्यानं दुर्गंधी त्या ठिकाणी पसरली आहे। नागरिकांचं आरोग्य देखील यामुळे धोक्यात येऊ शकतं। सुवर्ण, हरीश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। शिर्डीतली वसंत बंधाऱ्याची बातमी आपण बघत होतो। आता ज्याचा काही क्षणापूर्वी मी उल्लेख केला, कोल्हापूरची बातमी बघूया। कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा प्रदूषित व्हायला सुरुवात झाली आहे। त्याचं चित्र इचलकरंजी शहराजवळ असणाऱ्या तेरवाड या बंधाऱ्याच्या ठिकाणी बघायला मिळालंय। दूषित झालेल्या पंचगंगा नदीमुळे लाखो मासे मृत्युमुखी पडलेले आहेत। इचलकरंजी शहरातल्या कारखानदारीचा फटका शिरोळ आणि हातकणंगले तालुक्याला बसतो आहे। कारखान्यांमधील दूषित पाणी थेट पंचगंगा नदीत सोडलं जातं असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। जर हे प्रदूषण थांबलं नाही तर लॉकडाऊनच्या दरम्यान निर्मळ आणि स्वच्छ झालेली पंचगंगा पुन्हा एकदा काळवंडेल अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। अमरावतीहून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी या तालुक्यातील धनेगाव इथं संत्रा व्यापाऱ्यानं फसवणूक केली। त्यानंतर व्यापारी आणि पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण केल्यानं शेतकरी अशोक भुयार यांनी आत्महत्या केलेली आहे। दरम्यान दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आता गावकरी एकत्र जमलेले आहेत। नातेवाईक सुद्धा एकत्र जमलेले आहेत। रात्रभर ते आंदोलन करत आहेत। आंदोलन झाल्यानंतर रात्री उशिरा पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव आणि 2 संत्रा व्यापारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। दरम्यान मोठ्या भावाच्या मृत्यूचा धक्का बसल्याने लहान बंधू संजय भुयार यांचा स्मशानात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालाय। ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनामुळे देशभर फ्लाइट्स रद्द झाल्या आणि महाराष्ट्रात रात्र संचारबंदी लागू झाली। त्यामुळे हा नवा कोरोना आहे तरी कसा याबद्दल अनेक शंका कुशंका मनात येत आहेत। न्यूज 18 लोकमतनं महाराष्ट्रातील कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांच्याकडून थेट या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतले। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराबद्दल आता सगळीकडेच भीती, संशय, अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या पसरवल्या जात आहेत किंवा बोलल्या जात आहेत। या सगळ्याबद्दल भारताचा, महाराष्ट्राचा दृष्टिकोन काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत डॉक्टर संजय ओककडे, जे टास्क फोर्सचे प्रमुख आहेत। सर, मुळात हा काय बदल आहे आणि त्या बदलाचे परिणाम काय होणं अपेक्षित आहे? एखादा विषाणू, पर्टिक्युलरली करोनाचा विषाणू जर आपण बघितला तर त्याचं जे कवच आहे, करोना हे नावच मुळी त्या कवचामुळे त्याला मिळालेलं आहे। त्याच्यावरती असंख्य असे छोटे छोटे काटे आहेत ग्लायकोप्रोटीन्सचे। तर त्यातल्या एका काट्यात जरी फरक झाला, अर्थात हा फरक जनुकीय असतो, हा वरवरचा नसतो,
त्याचा जो mRNA पॅटर्न आहे त्याच्यात जर फरक झाला तर विषाणूचा नवा उपप्रकार तयार होतो. म्हणजे फॅमिली तीच असते, एक चुलत भावंड निर्माण झाल्यासारखं होतं. तसा हा प्रकार आहे. आणि ही गोष्ट व्हायरॉलॉजीच्या ब्रँचला, मेडिकल क्षेत्राला नवीन नाही. आम्हाला याची कल्पना आहे की व्हायरस इव्हॉल्व होतो आणि त्याच्यानुसार आपल्याला लसीमध्येही ॲप्रोप्रिएट फरक करावे लागतात. त्यामुळे लसही इव्हॉल्व होईल ह्याची मला खात्री आहे. पण सर, हा जो आहे नवीन प्रकार तो किती घातक असू शकतो? भारतामध्ये आपण प्रयत्न करतोय की तो एंटर करू नये, परंतु असं कळतंय की तो 70% अधिक वाढतो, वेगानं पसरतो. त्याच्याबद्दल आपल्याला काय अधिक माहिती आहे? ते आपण म्हटलं तसं अजूनपर्यंत तरी भारतामध्ये ह्याच्या प्रवेशाचे कोणतेही दाखले मिळालेले नाहीत. परंतु इंग्लंडमधली जी बातमी आहे आणि ज्या संख्येनं आपल्याला रुग्णांची आकडेवारी ऐकायला मिळते इंग्लंडमधनं की एका दिवसामध्ये 33,000 झाले किंवा 225पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले, ह्याचा विचार करता आणि हा जो चेंज आहे त्याच्यामुळे त्याची जी इन्फेक्टिव्हिटी आहे, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरण्याची जी शक्यता आहे ती निश्चित जास्त आहे. 70% हा जो आकडा आहे हा त्याच्या इन्फेक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे, त्याच्या व्हिरुलेन्सशी म्हणजे त्याच्या घातकतेशी रिलेटेड आहे असं वाटत नाही. कारण ह्यातले किती जण सिरियस होतील, किती जणांना हॉस्पिटलमध्ये ICU केअर लागेल, किती जणांचे मृत्यू हे थेट त्याच्यामुळे होतील, आपण आत्ता ह्या क्षणाला फक्त अंदाज बांधू शकतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या राज्याने जी पावलं उचलली ती आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी प्राऊड की पावलं योग्य वेळेला उचलली आहेत, थोडीशी कडक उचलली आहेत, पण त्याची गरज होती. सर, पण जसं तुम्ही म्हणालात, जसा हा विषाणू बदललेला आहे तसं आपल्याला लस जी आहे, मुळात आपण इतके दिवस वाट बघितली आहे लस कुठली घ्यायची या संदर्भात, आता त्यात सुद्धा बदल करावे लागतील, त्यासुद्धा नवीन आणावे लागतील. हो, कारण ज्या वेळेला तेच मी म्हटलं की व्हायरॉलॉजी क्षेत्राला हे नवं नाही. जसं जसं विषाणू किंवा जो एजंट असतो त्याच्यामध्ये थोडाफार फरक होतो, तसं आपल्याला लस मॉडिफाय करावी लागते आणि हे केलं जाईल. पण मी एक वाक्य आधी उच्चारलं होतं की हे सगळे एका फॅमिलीतले आहेत, त्याच्यामुळे एका घरात झालं तर त्याचे पडसाद दुसऱ्या बाजूला उमटत नाहीत अशातला भाग नाही. सो सम अमाऊंट ऑफ प्रोटेक्शन विल बी डेफिनेटली देअर. परंतु लस मॉडिफाय करण्याचे प्रयोग ऑलरेडी चालू झालेत. म्हणजे काल फायझरने असं म्हटलं की आम्ही 6 आठवड्यामध्ये नवीन व्हायरस जो सेकंड स्ट्रेन आहे त्याची सुद्धा लस आम्ही तयार करण्याच्या मागे आता लागलो आहोत. सो दोज एफर्ट्स आर ऑलरेडी ऑन. तर हे होते डॉक्टर संजय ओक, ज्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले की शासनानं जी पावलं उचललेली आहे ती अगदी योग्य वेळी उचललेली आहे. सोबतच त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे की ज्या पद्धतीनं आपल्या इकडे लग्न समारंभ होतात आणि जिथे 150-150 लोक एकत्रित येतात आणि नियमांचं पालन करत नाही, कुठेतरी त्या गोष्टीवर सुद्धा लोकांनी स्वतःहून नियंत्रण घातलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी इथे सुमारे 40 फूट खोल कठड नसलेल्या विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याची सुटका करण्यात आली आहे. वन विभागाला यश आलेलं आहे. खंडू नामदेव डोंगरे यांना त्यांच्या घराजवळच्या विहिरीत बिबट्या पडल्याचं लक्षात आलं. याबाबतची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाचे कर्मचारी आणि माणिक डोह बिबट निवारा केंद्राचे डॉक्टर्स महेंद्र ढोरे, डॉक्टर निखिल बनगर तिथं उपस्थित राहिले. ग्रामस्थांनी विहिरीत दोराच्या साहाय्याने पिंजरा टाकला. बिबट्याला जीवनदान मिळालं कारण त्याला वाचवण्यात यश आलं. पूर्ण वाढ झालेल्या 18 महिन्याचा नरजातीचा हा बिबट्या आहे. माणिकडोह बिबट निवारा केंद्रात उपचारासाठी त्याला नेलं गेलंय. कठडा नसलेल्या विहिरीत रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात पाठलाग करताना बिबट्या पडतो, अशा अनेक घटना आपल्याला घडलेल्या बघायला मिळतात. या बिबट्याबाबत सुद्धा अशीच शक्यता कर्मचाऱ्यांनी वर्तवली आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. जगभरातल्या वेगवान बातम्या जाणून घेण्यासाठी काही क्षणात परत भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.